नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे सोमवार. आज मी बनवणार आहे, आज काय बनवू हा विचार करते. म्हणून आज मी बनवणार आहे की कारल्याची भाजी. कारलं माहिती ना आपलं, खूप कडू कडू असतं मला आवडतं. हां, ते मी आता कडू न लागावं म्हणून मी आता असं म्हणजे ह्याच्यासारखं बनवणार आहे. ते पाहून घ्या. मी अशी रेसिपी करणार आहे, ती रेसिपी पहा. हे पहा, मी काय काय घेतलेलं आहे. लसूण घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे कारलं चांगलं बारीक चिरून थोडंसं मीठ घालून ठेवलं होतं 5-10 मिनिटं आणि मग त्याच्यामध्ये चांगलं मळून घेतलं आणि मळल्याच्या नंतर थोडंसं पाणी ओतून ते चांगलं पिळून असं मी हे करून घेतलेलं आहे. हे बघा. आता आपण गॅस पेटवलेला आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल घालते. आता आपण तेल घालते ना. थोडंसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये. मसाला घेतलेला आहे. लाल तिखट, हळद, थोडा गरम मसाला, राई, जिरा. यातून तेल गरम झालेलं आहे. तर मी थोडंसं जिरं टाकणार आहे. चिमटीभर. थोडीशी राई टाकणार आहे. राई जिरं तडतडलं की हे बघा. मी ह्याची लसूण आहे ना ती ठेचून घेतलेली आहे. कांदा घालायचा आहे. टोमॅटो घालायचा आहे. आता मी पीठ मळत आहे. आज भाकऱ्या करायच्या आहेत ना, भाकरीचं पीठ मळत आहे, तांदळाच्या भाकरीचं. हे बघा, हे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. हळूच घ्यायचं असतं.
पण सगळं दाखवते. मम्मी भाजी रेडी झाली. भाजी रेडी झाली. आता मी भाकऱ्या घालणार आहे तांदळाच्या पिठाच्या. भाकरी वळूया आता. चला जाऊया चला मग. आता बघूया. आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला सांगा कमेंट करून. नक्कीच कमेंट करा. आणि मी आज केलेली होती कारल्याची भाजी व भाकऱ्या. आमच्या कशा वाटल्या आमच्या रेसिपी तेही आम्हाला सांगा. आणि आता मी रजा घेतो. श्री स्वामी समर्थ. लाईक सबस्क्राईब शेअर करा नक्कीच. बाय.